मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर निलेश खाडे, समर्थ पशुवैद्यकीय प्रयोगशाळा इथे असतो. मित्रांनो, आपण आज साई डांगे यांच्या गोठ्यावर इथं आलेलो आहोत. इथे येण्याचं प्रमुख कारण म्हणजे असं की काही दिवसापूर्वी साईच्या एका गाईला थोडासा प्रॉब्लेम त्याला दिसून आला. तर त्याच्याशीच आपण बोलू. नक्की काय प्रॉब्लेम होता, त्याने कसं मॅनेज केलं आणि कशी ती व्यवस्थित झाली ते. काही नाही तर थोडक्यात आम्हाला सांग की काय प्रॉब्लेम झाला होता, काय त्रास होत होता गायला. सर आधी बॉडी स्कोर होता 500, म्हणजे वजन 500च्या वरती होतं आणि ते हळूहळू कमी होऊन ते 450 पर्यंत आलं. तर मग मला असं वाटलं की जे फिडिंग करतोय मी तर ते जसून तसंच करतोय आणि ती मिल्क पण म्हणजे व्यवस्थित देत होती, पण मग वजन कमी होत होतं. तर मग मला निलेश खाडे सर म्हणले होते की आपल्याकडं सुविधा आहे की शेणाचं पण सॅम्पल चेक होतो. तर मग मला आठवलं, मग त्यावरून मग शेणाचं सॅम्पल चेक करायला नेला आणि पहिल्यांदा म्हणजे नेल्यानंतर लगेच मला त्याच दिवशी त्यांनी सगळं सांगितलं. सॅम्पल त्यांनी दिला आणि वरून कोणती ट्रीटमेंट करायची, डिवॉर्मर वगैरे सगळं, टॅबलेट्स वगैरे सगळं दिला आणि त्यानंतर लगेच ट्रीटमेंट करून 10-15 दिवसातच रिझल्ट जाणवायला लागला मला. आणि तिचं वजन 450 ते लगेच आता आम्ही जस्ट चेक केलेले तर ते 485 पर्यंत आहे. आणि ट्रीटमेंट करण्याच्या आधी किती दिवस हा प्रॉब्लेम चालू होता गायला? तिला जवळ 2 महिन्यापासून मला वाटत होतं का कमी महिने होईल. 2 महिन्यापासून ती पातळ शेण टाकत होती. शेण पण पातळ होत होतं आणि म्हणजे एकदम असं जे पोहा आले पाहिजे ना आपण म्हणतो ते, तर ते नव्हते येत आणि लिक्विड जास्त वाटत होतं त्याच्यात, लूज एकदम. आणि आता नॉर्मल एकदम नॉर्मल येते आता. आणि आता आपल्याला दिसतो पण की बॉडी स्कोर पण चांगला म्हणजे मेंटेन झालाय आधीपेक्षा. आधी एकदम कमी झालता तर तो आता सुधारला. मित्रांनो, सगळ्यात महत्वाची गोष्ट साईने जशी सांगितली की आपण टेस्टिंग केल्यानंतर कुठलं प्रकारचं डिवॉर्मिंगचं औषध आपण दिलं गेलं पाहिजे, तर हे आपल्याला यातनं लक्षात येतं. बऱ्याच वेळेस असं होतं की आपण ट्रीटमेंट करतो आणि योग्य ते पाहिजे ते डिवॉर्मिंगचं औषध न दिल्यामुळे आपला जी गायीची जी तब्येत आहे ती खालावत जाते आणि ट्रीटमेंटला उशीर झाल्यामुळे त्याची इफेक्ट आपल्या दुधावर किंवा चाऱ्यावर किंवा जसं साईने सांगितलं की बॉडी स्कोर सुधारत नाही लवकर. तर याच्यासाठी मला असं वाटतं की आपण व्यवस्थित आधी चेकिंग केल्यानंतरच कुठल्या प्रकारचं डिवॉर्मर आपण आपल्या गायीला दिलं गेलं पाहिजे हे तपासून मगच आपण ट्रीटमेंट केलेली योग्य राहील. खूप खूप धन्यवाद साई.